नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण मल्टीटॉप म्हणजे मॅट्रिक असोसिएटेड लेझर डिसॉप्शन आणि आयोनायझेशन टाईम ऑफ लाईट हा जो की मास स्पेक्ट्रोमेट्रीचा एक टाईप आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याचं डिटेल ओव्हरव्ह्यू आणि ॲप्लिकेशन सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम ही मल्टीटॉप काय आहे, हे एक मास स्पेक्ट्रोमेट्री टेक्निक आहे. त्याच्याद्वारे आपण रॅपिड आयडेंटिफिकेशन हे मायक्रोऑर्गॅनिझमचं करू शकतो. त्याच्या प्रोटीन, पेप्टाईड, बायोमॉलिक्यूल हे त्याच्या मास टू दी चार्ज रेशो, म्हणजे आपल्याला माहिती आहे की मास स्पेक्ट्रोमेट्रीचं मेन त्याचं बेसिक हे जे काही आहे त्याचं सेपरेशन कशावरती होतं, मास इंटू चार्ज रेशो. तसंच त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मास इंटू चार्ज रेशोद्वारे जे बायोमॉलिक्यूल असतील, पेप्टाईड असतील, प्रोटीन असतील, मायक्रोऑर्गॅनिझम असतील ते आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो. इट इज अ ट्रान्सफॉर्म द मायक्रोबायोलॉजी बाय ऑफरिंग द फास्ट ॲक्युरेट आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पॅथोजन आयडेंटिफिकेशन. आणि हे फास्ट ॲक्युरेट तसंच कॉस्ट इफेक्टिव्ह पॅथोजन जे काय म्हणजे जे काही पॅथोजन आहे त्याचं आयडेंटिफिकेशनसाठी करण्यासाठी सुद्धा याचा वापर ह्या टेक्निकचा वापर केला जातो. ते झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण पाहूया त्याचं प्रिन्सिपल. तर सॅम्पल प्रिपरेशन पहिल्यांदा केलं जातं. जे काही बायोलॉजिकल सॅम्पल आहे म्हणजे बॅक्टेरिया असतील, फंगाय असतील किंवा प्रोटीन असतील हे मिक्स केलं जातं मॅट्रिक्स कंपाऊंडसोबत, ज्याच्यामध्ये अल्फा सायनो 4 हायड्रॉक्सी सिनिक ॲसिड हे वापरलं जातं. तर हे याच्यासोबत हे जे काही सॅम्पल आहे हे मिक्स केलं जातं ह्या मॅट्रिक्स कंपाऊंडसोबत. त्याच्यानंतर लेझर आयोनायझेशन केलं जातं, म्हणजे जी काही पल्स लेअर आहे ती इरिडेट केली जाते सॅम्पलवरती, जेणेकरून आयोनायझेशन हे त्याच्यामध्ये घडून येईल. म्हणजे जो काही न्यूट्रल असलेला जो काही मॉलिक्यूल आहे तो आयोनाइज फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे जे काही न्यूट्रल कंपाऊंड असतील ते चार्ज कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होतात. तर डिसॉप्शन आणि आयोनायझेशन द मॅट्रिक ॲब्सॉर्ब द लेझर एनर्जी. काही वेळेस जी काही एनर्जी आहे मॅट्रिक्समध्ये तो काय करतो, ॲब्सॉर्ब करतो लेझर एनर्जीला. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, जे डिसॉप्शन हे होतं लिडिंग टू द रिलीज होतं डिसॉप्शन. म्हणजे जे काही एकदाच मॅट्रिक्सने ॲब्सॉर्ब केलेली जी काही एनर्जी आहे, लेझर एनर्जी आहे, ती पुढे जाऊन रिलीज होते, त्याला आपण डिसॉप्शन म्हणतो. आणि चार्जिंग म्हणजे जे काही आयोनायझेशन होतं, म्हणजे तिथे जो काही मॉलिक्यूल असेल तो न्यूट्रल टू इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे जो काही इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असलेला किंवा न्यूट्रल असलेला की ज्याच्यावर चार्ज नसलेला जो काही मॉलिक्यूल असेल तो चार्जसुद्धा आयोनायझेशन टेक्निकद्वारे त्या बायोमॉलिक्यूलचं होतं. तर एकदम सिम्पल आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा बायोलॉजिकल सॅम्पल हे मिक्स केलं जातं मॅट्रिक कंपाऊंडसोबत. त्याच्यावरती पल्स जे काही लेझर आहे ते इरेट केल्यानंतर तो सॅम्पल आहे तो आयोनायझेशनमध्ये कन्वर्ट होतो. आणि डिसॉप्शन म्हणजे काय, जी मॅट्रिक्स ॲब्सॉर्ब केलेली जे काही लेझर एनर्जी आहे ती नंतर रिलीज होते, त्याला आपण डिसॉप्शन म्हणतो. आणि चार्जिंग जे काही आहे त्याच्यामध्ये आयोनायझेशन म्हणजे जे काही बायोमॉलिक्यूलचं आयोनायझेशन हे घडून येतं. ते झालं मल्टीटॉपचं प्रिन्सिपल. तर तसंच जे काही टाईम ऑफ लाईट म्हणजे जे काही याच्यामध्ये जर आपण पाहिलं, जे काही चार्ज मॉलिक्यूल असतील ते व्हॅक्यूम ट्यूबमधून ट्रॅव्हल होतात आणि नंतर जे काही टाईम ऑफ लाईट हा जो काही मेजर आहे तो मेजर करतो. म्हणजे त्या व्हॅक्यूम ट्यूबमध्ये त्या मॉलिक्यूलला ट्रॅव्हल व्हायला किती वेळ लागला आहे त्याच्याद्वारे त्याचं टेक्निकद्वारे त्याचं मेजरमेंट केलं जातं. जे काही लायटर मॉलिक्यूल असतील ते ट्रॅव्हल होतात फास्टर आणि हेवियर मॉलिक्यूल जे काय असतील ते स्लोवर, कारण की त्याची जी साईज असते ती जास्त असल्यामुळे त्याला पास होण्यासाठी थोडा एनर्जी जास्त लागते आणि तो पास पण थोडा कमी होतो. जे स्मॉलर मॉलिक्यूल असतात त्यांच्यामध्ये जी साईज असते ती कमी असते, त्यामुळे इझिली मूवेबल डायरेक्टली जे काही ट्रॅव्हल आहे ते फास्ट होतात. मास स्पेक्ट्रम जनरेशन नंतर जे काही डिटेक्टर आहे तो रेकॉर्ड करतो मास इंटू चार्ज रेशो व्हॅल्यूनुसार, जेणेकरून एक युनिक मास स्पेक्ट्रम आपल्याला दिसतो एका प्रत्येक ऑर्गॅनिझमचा किंवा एक प्रत्येक बायोमॉलिक्यूलचा. आणि त्याच्यानंतर जो काही डाटाबेस आहे तो कंपॅरिझन केला जातं. जो काही जनरेटेड झालेला जो स्पेक्ट्रम आहे तो कम्पेअर केला जातो रेफरन्स डेटाबेस, म्हणजे जो काही आधीचा जो काही डाटाबेस आहे त्याच्यासोबत जो काही आत्ता जो आलेला जनरेट झालेला जो स्पेक्ट्रम आहे तो कम्पेअर केला जातो आणि नंतर त्याच्यावरून जे काही ऑर्गॅनिझम आहे तो आयडेंटिफिकेशन केलं जातं. पण काही जे मॉलिक्यूल आहेत किंवा काही जे सध्याला करंटली निघाले जे बायोमॉलिक्यूल आहे किंवा करंटली जे काही मायक्रोऑर्गॅनिझम सापडत आहेत त्याचा जर रेफरन्स डाटा जर नसेल, युनिक जो काही मायक्रोऑर्गॅनिझम असेल तर मग त्याचं आयडेंटिफिकेशन याच्याद्वारे होऊ शकत नाही. हे त्याचं एक लिमिटेशन आहे, ते आपण लिमिटेशनमध्ये पाहूया. तसंच याचे कंपोनंट जर आपण पाहिले, सॅम्पल प्लेट म्हणजे होल्ड करणारे जे काही बायोलॉजिकल सॅम्पल होल्ड करणारं प्लेट असते ते, जेणेकरून मॅट्रिक्समध्ये ते नीट मिक्स होऊ शकेल. त्याच्यानंतर लेझर सोर्स जो की आयोनायझेशन एनर्जी प्रोव्हाइड करतो आहे. व्हॅक्यूम चेंबर म्हणजे जो काही पूर्णपणे एक कंट्रोल एन्व्हायरमेंट
ते आयन मुवमेंटसाठी करतो, जेणेकरून ते जे काही मॉलिक्यूल असतील ते नीट ट्रॅव्हल त्याच्यातून होऊ शकेल. टाईम ऑफ फ्लाईट ॲनालायझर काय आहे, जी काही स्पीड आहे, आयनची स्पीड आहे त्या व्हॅक्यूममधून, आणि तो ज्या वेळेस त्या व्हॅक्यूममधून येतो आहे टाईम ऑफ फ्लाईट ॲनालायझरपर्यंत, त्याला किती वेळ लागतो आहे आणि त्याचं पूर्णपणे मेजरमेंट हे त्याच्यामध्ये होतं. आणि नंतर जो काही डिटेक्टर आहे तो कॅप्चर करतो मास इंटू चार्ज रेशोद्वारे आयनचं. आणि नंतर जे काही कम्प्युटर आणि डाटाबेस असेल तो स्पेक्ट्रा आहे तो कम्पेअर केला जातो रेफरन्स प्रोफाईलसोबत, जेणेकरून जे काही मायक्रोऑर्गॅनिझम असेल, बायोमॉलिक्यूल असेल त्याचं आयडेंटिफिकेशनही होऊ शकतं. तर हे कंपोनंट आपल्याला माल्टीटॉपमध्ये पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जर पाहिलं, बॅक्टेरियल आणि फंगल आयडेंटिफिकेशनमध्ये याचा वापर केला जातो. जसं जे काही क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी लॅब्स असतात त्याच्यामध्ये जर मायक्रोऑर्गॅनिझम किंवा फंगल आयडेंटिफिकेशन करायचं असेल किंवा रॅपिड पॅथोजन डिटेक्शन करायचं असेल त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. तर अँटीबायोटिक रेजिस्टंट डिटेक्शनमध्ये जर आपण पाहिलं, जे काही ड्रग रेजिस्टंट स्ट्रेन आहे त्याचा आयडेंटिफाय करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. काही जे काही प्रोटीमिक्स असतात, म्हणजे काही वेळेस काय होतं, प्रोटीन ॲनालिसिस होतं, म्हणजे प्रोटीनचं इंटरॅक्शनच्या आधी, प्रोटीनच्या इंटरॅक्शन नंतर आणि इंटरमिडिएटमध्ये त्याच्यात काय चेंजेस होतात त्याचे आपण रिसर्च किंवा त्याचे जे काही बायोमार्कर असतात त्याची डिस्कवरी करण्यासाठी सुद्धा याचा वापर आपण करू शकतो. तर वेगवेगळे जे काही डिसीज असतात त्याच्यात वेगवेगळे जे काही बायोमार्कर हे असतातच. त्यामुळे जे काही बायोमार्कर आहे त्याचा आयडेंटिफिकेशनसाठी किंवा डिस्कवरीसाठीचा वापर केला जातो. व्हायरल ॲनालिसिस म्हणजे जे काही कॅन बी अप्लाइड इन डिटेक्टिंग व्हायरल प्रोटीन, जे काही व्हायरल प्रोटीन आहे ते सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो. फूड सेफ्टी आणि एन्व्हायरमेंटल टेस्टिंगमध्ये जर आपण पाहिलं, जे मायक्रोवेल कंटॅमिनेशन होतं एन्व्हायरमेंटल टेस्टिंगमध्ये असेल किंवा फूडमध्ये असेल किंवा डेअरीमध्ये असेल किंवा फार्मास्युटिकलमध्ये असेल, तर ते मायक्रोवेल कंटॅमिनेशन डिटेक्ट करण्यासाठी फूडमधून, वॉटरमधून, एअरमधून, जे काही सॉईलमधून जे काही कंटॅमिनेशन आहे ते आपण याच्यामधून डिटेक्ट हे करू शकतो. हे त्याचे ॲप्लिकेशन पाहायला मिळतात. ॲडव्हान्टेजेस जर आपण पाहिलं, रॅपिड आयडेंटिफिकेशन याच्यामुळे होतं, जेणेकरून आपल्याला जो काही कल्चर मेथड आहे, ट्रेडिशनल कल्चर मेथडचा वापर न करता काही वेळातच हा जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला मिळतो. हायर ॲक्युरसी आपल्याला पाहायला मिळतं. जे काही रिलेटेड स्पेसिस आहे, डिफरन्शिएट क्लोजली रिलेटेड स्पेसिस आहे, त्याच्याद्वारे जो हाय ॲक्युरसी आपल्याला पाहायला मिळते. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, रिड्यूस रिएजंट अँड लेबर कॉस्ट याच्यामुळे कमी होतो. मिनिमल सॅम्पल रिक्वायरमेंट याच्यामुळे कमी होते, कारण की जे काही स्मॉल अमाऊंट ऑफ मायक्रोवेल कल्चरच याच्यामध्ये रिक्वायरमेंट असतं. तसंच जर आपण पाहिलं, ऑटोमेशन फ्रेंडली कॅन बी इंटिग्रेटेड इन टू द हाय थ्रूपुट मायक्रोबियली वर्कफ्लो. त्याच्यामध्ये आपण हे ऑटोमेशन फ्रेंडली आहे, त्यामुळे ते जास्त त्याला काही जे काही लेबर खर्च वगैरे, पण जे काही प्रोफेशनल आहेत, जे स्पेक्ट्रम ॲनालिसिस करणारे आहेत, जे मेंटेनन्सवाले आहेत, ते इथे लागतात फक्त. त्याच्यानंतर लिमिटेशन जर आपण पाहिलं, रिक्वायर अँड एक्सटेन्सिव्ह अँड अपडेटेड रेफरन्स डाटाबेस. कारण की काय होतं, आत्ता आपण पाहिलं रिसेंटली कोरोनामध्ये जो काही पहिल्यावाला जो काही स्ट्रेन होता त्याच्यात चेंजेस होऊन नंतर एक त्यात काही जे काही त्याच्या प्रोटीनमध्ये, DNA मध्ये, RNAमध्ये चेंजेस होऊन नंतर त्याने काही डायरेक्ट आउटकम घेतलं होतं, तो ब्रेक थ्रू झाला होता तो. त्यामुळे जर आपल्याकडे जर रेफरन्स डाटाबेस नसेल, आपण काय करतो याच्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझमसुद्धा आयडेंटिफिकेशन करतो आहे, बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस. जर एखादा नवीन व्हायरस आला आणि तो आपण जर आयडेंटिफाय करायला गेलो किंवा जुना असेल पण त्याच्यामध्ये चेंजेस आले असतील, तर मग आपल्याकडे तो डाटा नाही आहे. त्याच्यामुळे ते थोडंफार हे त्याचं लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. कॅनॉट आयडेंटिफाय द स्पेसिस नॉट प्रेझेंट इन द डाटाबेस. ते मी मगाशी सांगितलं, जे काही डाटाबेसमध्ये नसतील जे काही स्पेसिस जर आपण तिथं घेऊन गेलो आयडेंटिफिकेशनसाठी या टेक्निकद्वारे तर होणार नाही. तसंच जर आपण पाहिलं, जे काही सॅम्पल प्रिपरेशन आहेत, ॲक्युरेट रिझल्ट याच्यामध्ये लागतात, प्रिसाईज सॅम्पल याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहे. नॉट इफेक्टिव्ह फॉर व्हायरसेस. काही जे काही व्हायरल आयडेंटिफिकेशन आहे ते मोर चॅलेंजिंग होतं. त्यामुळे जे काही स्मॉल साईज आणि लॅक ऑफ प्रोटीन असलेले जे काही व्हायरल आहे ते याच्यामध्ये नीट इफेक्टिव्हली त्याचं आयडेंटिफिकेशन हे होऊ शकत नाही. तर असे बरेचसे त्याचे लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपण पाहिलं, ही जी काही माल्टीटॉप ही जी काही टेक्निक आहे ही मास स्पेक्ट्रोमेट्रीच्या अंडर येते. त्याच्यामुळे आपण इफेक्टिव्हली, रॅपिडली, ॲक्युरेटली जे काय आयडेंटिफिकेशन आहे ते मायक्रोऑर्गॅनिझमचं करू शकतो. इफिशियन्सी आहे, ऑटोमेशन कॅपेबिलिटी आहे, पण काही जे लिमिटेशन जर आपण पाहिले तर ते थोडेसे त्याचे डाटाबेस नसणं किंवा जे काही व्हायरस आहे, जे नोन व्हायरसेस आपण आयडेंटिफाय करू शकतो. जर अननोन व्हायरस असला तर तो आपण आयडेंटिफाय याच्याद्वारे करू शकत नाही. जर डाटाबेसच नसेल तर मग आपण आयडेंटिफाय कसं करणार. आणि बऱ्याचशा टेक्निकमध्ये काही वेळेस काय होतं, रॅपिडली जर एखाद्या मायक्रोऑर्गॅनिझमचं ग्रो करून आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल
आपल्याला यूज करायचं आहे तर मग हे त्याच्यामध्ये अतिउत्तम आहे, कारण की याच्यामध्ये लगेच रिझल्ट मिळतो आहे आपल्याला. त्यामुळे काही रिसर्चमध्ये, डायग्नोस्टिकमध्ये किंवा हेल्थ सर्व्हिलन्समध्ये याचा इसेन्शियल टूल म्हणून यूज केला जातो. तर या व्हिडिओमध्ये आपण माल्डीटॉप म्हणजे मास स्पेक्ट्रोमेट्री असलेला एक टॉपिक डिस्कस केला. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, आवडला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो आपण टॉपिकमध्ये जो डिस्कस केला आहे त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेले आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.